मनश्री, तू सगळी समीकरणं आणि सगळी आकडेमोड कशा पद्धतीची असू शकते किंवा होऊ शकते याचा एक अंदाज आम्ही प्रेक्षकांना काही आकडे दाखवून सांगितलेला आहे, त्याबद्दल तुझं मत? सौरभ, हे आकडे बघितले ना की आकडी घ्यायची पाळी येईल. कारण विनोदाने खरं तर असं म्हटलं जातंय की गेल्या काही वर्षांमध्ये जेवढी राजकीय उलथापालथ जगाच्या राजकारणात झाली नसेल तितकी महाराष्ट्राने बघितलेली आहे आणि पुन्हा एकदा मुंबईच्या रूपानं आपण ती बघू शकतो. कारण खरं तर तू जे आकडे सांगतोयस, तुझी संभाव्यता सांगतोयस युतीची किंवा आघाडीची आणि सत्ता स्थापनेची, निश्चितपणे असं होऊ शकतं. याच्यापैकी कुठलंही समीकरण हे लागलं जाऊ शकतं. कारण त्याला पार्श्वभूमी आहे, नेत्यांची तशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत. जे ठाकरे बंधू मराठीचा मुद्दा घेऊन मैदानात मुंबईच्या उतरलेले होते, त्यांच्या युतीचं गाडं नेमकं कुठल्या दिशेने चाललंय ते आपण बघतो आहोत. केडीएमसी मध्ये ज्या पद्धतीने युती झालेली आहे त्याच्यावरती मनसेचेच अनेक नेते नाराजी व्यक्त करतायत, उद्धव ठाकरेंचे नेते नाराजी व्यक्त करतायत. परत संजय राऊत म्हणतात की वेळ पडली तर आम्ही भाजप सोबत जाऊ. याचा अर्थच हा होतो की कुणीही आता कोणालाही युती आघाडीमध्ये अस्पृश्य राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे कुणाशीही युती आघाडी ही होऊ शकते. संभाव्यता ही प्रत्येक पक्षानं आता उघडपणे मान्य केलेली आहे आणि त्याच्यामुळेच आता मुंबईकरांना देखील हे लक्षात घ्यावं लागणार आहे की मुंबई महापालिकेवरती अर्थातच कोणत्याही एका पक्षाची सत्ता नसणार आहे. कारण स्पष्टपणे कोणत्याही एका पक्षाला ते बहुमत मिळालेलं नाहीये. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे एक मुद्दा मला मांडावा असं वाटतोय ते म्हणजे आपण जे हे संभाव्य सत्ता स्थापनेची समीकरणं सांगतो आहोत, केवळ सत्ता स्थापने पुरतच हे समीकरण उरणार नाहीये. कारण मुंबई महापालिकेत जो कुठला प्रस्ताव येतो सभागृहातील स्थायी समितीतील, तो जर पारित करायचा असेल तो मुंबईकरांच्या भल्याचा असतो, तो विकासाशी संबंधित असतो, तो पारित करण्यासाठी सुद्धा तुम्हाला बहुमत लागतं. त्याच्यामुळे सभागृहात जेव्हा केव्हा मुंबईकरांशी संबंधित असलेला प्रस्ताव येईल त्याच्यावरून सुद्धा अशा प्रकारच्या समीकरणांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. अक्षरशः म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव जो बीएमसीच्या सभागृहात आहे की नगरसेवक अक्षरशः आपल्या पक्षाच्या लाईनला घेऊन मनश्री, तुला थोडंसं थांबवतो. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आता आपल्यासोबत आहेत. रविकिरणजी, तुम्ही बघितलं नेमकी काय समीकरणं होऊ शकतात? अर्थात हे फक्त अंदाज वर्तवलेले आहेत, पण आकडेमोड कशा पद्धतीनं बघायला मिळू शकते त्या शक्यतांबद्दल आपण बोलतोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय अनालिसिस? याला पार्श्वभूमी अर्थातच कल्याण डोंबिवली महापालिकेत सध्या जे काही घडतंय त्याची सुद्धा आहे. अगदी, कारण मला असं वाटतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत काही म्हणत असले तरी कदाचित शिवसेना ही या दोन पक्षामध्ये जो काही सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यांच्यामध्ये आणि जे कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत, कदाचित त्याबाबत काहीतरी त्यांचं सुरू आहे. दोन्ही पक्षांमधली गंमत पाहणे हा मुख्य उद्देश असू शकतो. कारण वस्तुस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये सर्वाधिक कडवटपणा राजकारणामध्ये हा दोन पक्षामध्ये होता. एक म्हणजे सत्ताधारी महायुती, दुसरे उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर यामुळं कदाचित कल्याण डोंबिवलीची पार्श्वभूमी आपण म्हणतोय खरं, पण कल्याण डोंबिवलीची परिस्थिती आणि मुंबईची परिस्थिती याची तशी थेट तुलना नाही करतायत. कारण तिथे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये म्हणजे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 4 जागांचं अंतर होतं. परंतु भाजपाचा अधिकार कमी करण्यासाठी त्यांनी मोठ्या हुशारीनं मनसेला सोबत घेतलं. शिवाय दुसऱ्या शिवसेनेचे 4 नगरसेवक गळाला लावण्याचा प्रयत्न केला. पण तिथलं वातावरण आणि मुंबईमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे 89 नगरसेवक आहेत भाजपाचे. त्यामुळं भाजपाला गरज आहे ती फक्त 114 पर्यंत पोहोचण्याची. आणि अशा स्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना वेगळा निर्णय घेऊ शकत नाही इथे. कारण अडचण त्यांची होते आणि महायुती सरकारमध्ये ते घटक पक्ष आहे. त्यामुळे एकमेकांचं पाणी जोखणं, राजकीय दृष्ट्या एकमेकांची ताकद पाहणं. ठीक आहे. रविकिरण सर, मला आणखी काही प्रश्न आहेत या समीकरणांबद्दल, मला ते घेऊन तुमच्याकडे यायचं आहे. पण काही मिनिटापुरता मी मनश्रीकडे जातो, तिच्याकडनं एक अपडेट घ्यायची आहे. मनश्री, संजय राऊत यांनी जे आज वक्तव्य केलं की अत्यंत गरज असेल तेव्हाच आम्ही फक्त भाजप सोबत जाऊ, पण शिंदेसोबत जाण्याचा प्रश्न नाही, त्याचे काय राजकीय अर्थ काढू शकतो आपण? सगळ्यात महत्वाचं की मुंबईतून कोणती शिवसेना ही वरचढ ठरलेली आहे याचं उत्तर कायमच उद्धव ठाकरेंकडून देण्यात आलं आणि निकालानंतर ते अगदी स्पष्टपणे देण्यात आलं. खरी शिवसेना आमचीच आहे हे उद्धव ठाकरेंनी आकड्यांसहित सिद्ध केलेलं आहे अशी वक्तव्य उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आली. त्याच्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशा अर्थाचं वक्तव्य संजय राऊतांचं आहे. वेळ पडली तर आम्ही भाजप सोबत जाऊ का? कारण गेली 25 वर्ष त्या महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची
शिवसेनेची सत्ता आहे. त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे जे मुंबईतले नेते आहेत ते परस्परांशी जुळवून घेऊ शकतात. भले राज्यातलं समीकरण महाविकास आघाडीचा जो काही त्याच्यानंतरचा महाराष्ट्रातला खेळखंडोबा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे तो एक वेळ बाजूला ठेवला तरी सुद्धा मुंबईतल्या लोकांची जर नस कुणी ओळखलेली असेल तर ती शिवसेना आणि भाजपच्या युतीने ओळखलेली आहे आणि 25 वर्ष ती ओळखून आहेत ते. मग आमची 25 वर्ष युतीत चढली हे जे विधान होतं उद्धव ठाकरेंचं, या विधानाबाबतीत पुन्हा काय म्हणायचं आहे हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना आणि विशेषतः संजय राऊतांना सुद्धा आपण विचारायला हवं खरं तर. मात्र असं असलं तरी सुद्धा शिंदेच्या शिवसेनेला जर मुंबईतून संपवायचं असेल तर एकमेव पर्याय उद्धव ठाकरेंसोबत भाजपला जोडून घेणं ह्याच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे. त्याच्यामुळेच संजय राऊतांचं हे विधान समोर येतं की एक वेळ भाजपशी जुळून घेऊ, मात्र शिंदेसोबत आम्ही जाणार नाही. बरोबर. रवी किरण सर, काही नगरसेवक मातोश्रीवर गेले होते प्रस्ताव घेऊन की आपण शिंदेच्या शिवसेनेला बाहेरून पाठिंबा द्यावा सत्ता स्थापनेसाठी जेणेकरून आपल्याला निधीची अडचण येणार नाही, पण अशा प्रस्तावांना आपण केराची टोपली दाखवतो असं संजय राऊत म्हणाले आहेत आज. असं आहे की त्यांच्यामध्ये आता सध्या जे कडवटपणा आहे दोन शिवसेनेमध्ये तो आहे, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. कारण शिंदे सोडून गेले याच्याबद्दल प्रत्येक शिवसैनिक जो उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे तो कडवटपणे प्रतिक्रिया देतो. असं असलं तरी आज मुंबईमध्ये सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा असा आहे की महापौर कोणाचा होणार. कारण असं दिसतंय एकंदरीत की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपाकडे असा प्रस्ताव दिलेला आहे की 23 तारखेला हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होती आहे. तर अशा वेळेला एक सामान्य शिवसैनिक या पदावर असणं हे संयुक्तिक दिसेल आणि ते भावनात्मक दृष्ट्या मराठी लोकांसाठी पण चांगलं दिसेल अशी एक त्यांची मागणी आहे. ती मागणी भाजपा मान्य करते की नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि जर समजा उद्या एकनाथ शिंदेनी असा स्टँड घेतला की मी माझ्याकडे एवढे नगरसेवक जरी कमी असले तरी मी भाजपाकडे जी मागणी करत होतो ती चुकीची आहे का, तर अशा वेळेला मग दुसऱ्या शिवसेनेची भूमिका काय असेल हेही महत्वाचं आहे. आज कसं आहे की ते म्हणतायत, मी जसं मागाशी म्हणालो तसं की कुरघोडीच्या राजकारणामध्ये दोघांनाही त्यांची गंमत पाहणं. कारण परवा तुमच्या लक्षात असेल परवाची घडामोड जेव्हा पहिल्यांदा एक बातमी आली होती की उद्धव ठाकरे भाजपला पाठिंबा देण्याच्या तयारीत, त्या दिवशी उद्धव ठाकरेच बहुधा असं म्हणाले की तुमचं काय ते चालू द्या. आणि मला वाटतं त्यांच्या प्रवक्त्यांनी ही भूमिका मांडली होती की तुमचं एकदाच काय ते चालू द्या, आम्ही बघतोय. तर मला वाटतं आजही त्यांची भूमिका कदाचित हीच असेल की आपण बघूया हे कुठपर्यंत ताणलं जात आहे. आणि अशा वेळेला जर एक विरोधी पक्ष म्हणून जर एक वेगळी भूमिका घेऊन जर त्यांच्यामध्ये गडबड निर्माण करून दिली, खळबळ उडवून दिली, तर अशा वेळेला त्यांची प्रतिक्रिया काय येते हेही जोखलं जात असावं असा एक माझा कयास आहे व्यक्तिगत. कारण आत्ताचं वातावरण उद्धव ठाकरेंनी किंवा शिवसेनेनी भाजपच्या मागे जावं असं नाही. कारण मुंबईवर वर्चस्व कोणाचं याची लढाई फार तीव्र आहे सध्या. आणि त्या तीव्र लढाईमध्ये दोनच पक्ष आहेत, एक भाजप आणि दुसरं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. म्हणून हे मी विधान करतो. पण रवी किरण सर, समजा जेव्हा आपल्याला बहुमत सिद्ध करण्याची प्रत्यक्ष वेळ असते तेव्हा जर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक हे गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा साहजिकच खाली येतो. आणि त्याच वेळी जर मनसैनिकांनी सुद्धा भाजपला, मनसेच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला तर सत्ता स्थापनेचा मार्ग भाजपसाठी मोकळा आहे की विदाऊट शिवसेना? अगदी आहे, पण शिवसेनेने अशी भूमिका घेणं म्हणजे याचा अर्थ सुद्धा भाजपाला पाठिंबा देणं असा होतो. आणि हा पाठिंबा देत असताना शिवसेनेला उद्या मग अनेक ठिकाणी भूमिका घेत असताना याचे दाखले दिले जातील की तुम्ही अशी भूमिका घेतली होती. आणि ती भूमिका घेणं म्हणजे स्वतःची राजकीय बाजू कमकुवत करणं नाही का, असा एक मुद्दा यातनं उपस्थित होतो. त्यामुळं कुठलाही निर्णय शिवसेना काळजीपूर्वक घेईल. कारण त्यांच्या 65 जागा निवडून आणताना त्यांना काय म्हणजे किती मेहनत करावी लागली हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून हे मी असं म्हणतोय. ठीक आहे सर, आणखी एक शक्यता आम्ही आता प्रेक्षकांना सांगितली होती, सध्या तरी असं काही दृष्टिक्षेपात नाहीये, पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सगळे पक्ष एकत्र आले तरी सुद्धा तिथे सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. तर या शक्यतेबद्दल तुमचं विश्लेषण सुद्धा ऐकायला आवडेल. नाही म्हणजे परत एकदा मला सांगाल काय म्हणलात तुम्ही? भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर सगळे पक्ष भाजप विरोधात एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात आणि त्यांच्याकडे तितकं आवश्यक पक्षीय बलाबल सुद्धा आहेत की सत्ता स्थापन केली जाऊ शकते भाजपला वगळून. तर अशा पद्धतीच्या एक शक्यतेबद्दल तुमचा अंदाज मला ऐकायला आवडेल, अंदाज आणि विश्लेषण. अशा गोष्टी पूर्वी खूपदा घडलेल्या आहेत. सगळ्यात मोठ्या पक्षाला सत्तेपासून वंचित ठेवून आघाड्या झालेल्या आहेत. म्हणजे मी पुण्याचं उदाहरण देतो तुम्हाला. पुण्यामध्ये 2009-10 साली काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी
राष्ट्रवादी काँग्रेस, तेव्हाची एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांचा पुणे पॅटर्न गाजलेला त्यावेळी. दोघांनी मिळून काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवलं होतं. परंतु त्यावेळेचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. आत्ताच्या राजकारणामध्ये भाजपला बाजूला ठेवणं म्हणजे इतकी मोठी जोखीम पत्करायला किती राजकीय पक्ष तयार होतील हा फार मोठा मुद्दा आहे. कारण आज त्यांच्याकडे राज्य सरकार आहे, त्यांच्याकडे केंद्र सरकार आहे. मोठा निधी राज्य आणि केंद्र सरकार देतं. दोन्ही सरकारांची प्रमुख पदं ही भाजपाकडे आहेत. अशा वेळेला भाजपला सत्तेपासून वंचित ठेवल्यानंतर पूर्ण नाकेबंदी होऊ शकते त्या महापालिकेची. पूर्ण म्हणजे राज्य सरकारकडनं ₹1 मिळणं मुश्किल होऊन जाईल अशी परिस्थिती होईल. तर अशा वेळेला कुठलाही नेता, कुठलेही नगरसेवक असा निर्णय घेताना 10 वेळा विचार करतील. आणि तुम्हाला मी आठवण करून देतो, काही दिवसापूर्वीच माहिती अधिकार कायद्यातनं हे स्पष्ट झालं होतं की मुंबईचा विकास निधी जो मिळतो प्रत्येक वॉर्डनी आहे, तो सगळ्यात जास्त निधी हा सत्ताधारी पक्षाला गेला, महायुतीच्या नेत्यांना. मुंबईत 2 पालकमंत्र्यांना अधिकार दिले होते, ते सगळे पैसे त्यांनी सत्ताधारी मतदारसंघात दिले. हे स्पष्ट झालं आणि 1% निधी हा महाविकास आघाडीच्या घटक पक्ष म्हणून काँग्रेसला मिळाला. त्यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या माजी नगरसेवकांना जे काही थोडेफार होते त्यांच्याकडे किंवा आमदार आहेत त्या भागामध्ये काही निधी आला नाही. हे उदाहरण ताजं असताना एवढं मोठं धाडस आता होईल याविषयी मला शंका वाटते. ठीक आहे, रवी किरण सर, धन्यवाद आपल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आणि मनश्री, तू सुद्धा जी माहिती दिलीस त्यासाठी तुझेही आभार.